मम्मी तिकडे स्वयंपाक करून देऊ लागले पप्पाला. आज मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे. चला आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि भाऊजीला गिफ्ट आणायला जायचे. भाऊजीला काय माहित नाही गिफ्टचं. मी आणि वेदांत चाललो मार्केटला आला. साधू चला हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. इकडे पप्पाचं जेवण चालू आहे. मम्मी तिकडे स्वयंपाक करून देऊ लागले पप्पाला. आज मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे. तर सगळ्यांचं जेवण झालं. तर मी सगळेजण मध्ये बसले तर आणि मला एवढे भांडे घासायचे. तर मग केवढा रमणा झाला आहे. तर एवढं सगळं चकाचक करायचे काम आहे अजून. चला आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि भाऊजीला गिफ्ट आणायला जायचे. भाऊजीला काय माहित नाही गिफ्टचं. मी आणि वेदांत चाललो मार्केटला. चला आता काय घ्यायचं ते आता मार्केटमध्ये गेल्यानंतरच ठरवू. बाय. वेदिकानं सगळं काम आवरून व्यवस्थित केले. 3 टाइम भांडे झालेत असतं. घासून वगैरे इकडं लावून घेतले कशी भांडे स्वच्छ एकदम. आणि टेबल पण ते जेवण करताना डायनिंग टेबल तर हे पण पुसून त्यांनी घेतले. सगळं क्लीन केले. आता फक्त झाडू मारायचे आणि मिशनचे कपडे वाळू घालायचे. मार्केटला आला नुसते आंबे 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 दिसायले सगळीकडे. नुसते आंबे. आंब्याचा सीझन असल्यामुळे काय भारी आंबा आहे. आता मार्केटहून आलो. मार्केटहून आल्याला थोडंसं ऊन लय लागला आणि गरमी पण झाली जास्त. बसला आता फॅनला येऊन. चिमणी पण आले माझ्यासोबत. चिमणी पण आले. चिमणा तू आलीस माझ्या घरी. हा काही बेल्ट महाग लागून घेतले. एवढं रडते ना मार्केटला गेल्यावर की बस सांगता सोय नाही. मारते पाठी मागून आम्हाला काय घेण्या गेले की. आणि कोणत्या पण मॉलला गेले की कपडे घ्या म्हणते. हा अरे बाबा तिथं त्याला घ्या कुठं जुडिओला तर बेल्टच घेऊन महाग लागली होती किती तर. नाही काय बोलायतला. कुठं बी गेले की कपडे तर घ्या म्हणते. नसता मग काय तर मागत्या कपडे मागत्या. कपडे घेण्यात अगं माय म्हणाले आम्हाला असं बोलते. एवढी तर चॅप्टर आहे. ही ड्रेस मीच घेतली बघा हिला बर्थडेला. सारखं पलीकडे जरा तुला दाखव ड्रेस. नको ही ड्रेस मी बर्थडेला घेतली चिमणीला. छान आहे का कमेंट्स मध्ये सांगा. आमच्या चिमणीसाठी पण कमेंट्स करत जावा बरं का. आमची चिमणी म्हणते माऊ तुझे फॉलोअर्स मला कमेंट्स करत नाहीत ग म्हणते आम्हाला. बघा बेल वेदांत मी बाहेर आला आता मार्केटला. आता आंबेडकर चौकात व्यवस्थित गाडी चालवते आता वेदांत. आता काही टेन्शन नाही. पण आमच्या वेदांतला वाटतंय कॉलेजला गाडी द्यावं पण नाही देणार गाडी. असं फिरायला करायला देईन पण कॉलेजला नाही देणार. हे का मस्त एकदम आणखी
चालवते का. कायदेशीर वेदात गाडी चांगली चालवत आहे. विषय टॉपचा. हे बघा सोसायटी आमची. तुम्हाला बाहेरलं लुक दाखवलं नव्हतं का, असं आहे बाहेरून लुक. तिकडं आपलं घर आहे. बघा हे घर आहे आपलं. मंदिर आहे सोसायटीमध्ये. मोठी आहे सोसायटी. कायदेशीर घराजवळ आलेलो आहे आता. तसली नखरी करून करायची नाही गाडी. कोणा कोपराला गाडी घेतो सर. आपका कोई प्रॉब्लम. उतरा. सगळंच काढते. आलो घरी. आता कोण काढते काय माहित, बघू. अरे ह्यानीच घरी आले की लवकर. आहे घरी. अॅनिव्हर्सरी आहे आज आणि मटण आणले बिर्याणी करायची. आणि एवढं मटण ठेवले आणि इथं बिर्याणी चालू आहे. तांदूळ बिंदूळ टाकले कायदेशीर. आता ह्यांना देणार आहे खायला मस्तपैकी. चला आता मी त्यांना देते. नवरा नवरी तयार झाली का? झाले. पप्पाने मम्मीसाठी एक स्पेशल हार आणलेत पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीमध्ये अडकण्यासाठी. कसा आहे हार? छान आहे छान आहे. फक्त तुझ्यासाठी. हो. साधू साधू. हार घालून आणि डबल एकदा लग्नाच्या बेडीत अडकलेत. आज दिनांक 17 मे 2025 रोजी 20वा लग्नाचा वाढदिवस माझ्या अर्धांगिनी सोबत करत आहे. आणि 20 वर्ष झालं आम्ही प्रेमाने स्नेहबंधनाने आज संसार केलेला आहे. आणि आम्हाला अपत्ये एक वेदांत कांबळे, पहिला मुलगा माझा आणि मुलगी वेदिका कांबळे यांच्या सहप्रवासाने आतापर्यंत 20 वर्ष पूर्ण केलेले आहेत. आणि असा संसार आमचा पुढे फुलत राहो आणि विश्वास बायकोचा आणि माझा एकमेकावर असो ही सदिच्छा माझ्या बायकोला. आता 2 शब्द तुम्ही बोला. आता काय बोलू मी. अच्छा थांबा. लग्नाला 20 वर्ष झाली आहे आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या आणि असंच प्रेम करत राहावा. आणि आता काही जिंदगी तेवढी लांब लचक जाणार नाही, थोडक्यातच जाणार आहे. पण माझ्यासोबत आयुष्यभर असं साथ द्या आणि असंच कायम राहावा विश्वास ठेवून माझ्यावर. बोललो का सांगितलं. आता केक दाखवतो तुम्हाला. केक रिव्हील ओपन करा. सेरेमनीचा केक आता ओपन करत आहे. वाव. मम्मी आणि आम्ही. चला हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. आता मम्मी पप्पाला गिफ्ट देणार आहे. केक ब्लू कलरचा शर्ट, स्काय ब्लू कलरचा.
आज माझ्या बायकोनं लुईस फिलिपचं 3000चं शर्ट एवढा मोठा विषय नाही, पण ती 10 रुपयाची जरी वस्तू असती आणि माझ्या बायकोनं दिली असती तर त्याचा खूप अभिमान आहे. आणि आज तर अभिमानापेक्षा अभिमान आहे. एकदा मग चेक करा आता, घाला ती. तर हे गिफ्ट पप्पाने आणलेत मम्मीला, द्या. हो कसं आहे? हा बोला 2 शब्द. 17 मे 2025 रोजी माझ्या बायकोला एक छोटंसं माझ्या प्रियला गिफ्ट म्हणून एक छोटंसं गिफ्ट म्हणजे छोटंसं 1-2 टॉप दिलेले आहे. माहीत नाही तिने किती खुश आहे, पण माझ्या परीनं जे काय होत असेल दिलेलं आहे. आणि माझी सगळी प्रिय सगळंच आहे, सर्वस्व आणि वर्चस्व आहे. आज ह्यांनी मला छोटं म्हणलं त्यांनी गिफ्ट, पण ती छोटं नाही, माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि अनमोल आहे. आणि ह्यांनी मला भरपूर मोठे गिफ्ट दिले, त्याच्या पुढे तर काहीच नाही. Thank you so much for the lovely comments. अजून एक गिफ्ट आमच्या मावशीने आणले. तर मावशी काय आणला? ओ मावशी, ही म्हणजे आमच्या आईकून बी आणि बहिणीकून बी छोटंसं गिफ्ट आहे. छोटं म्हणण्याच्या परी माझ्यासाठी खूप मोठं आहे हे. आता तिनं आणले आता तिनं करलेलं आहे. मोठं आहे. आम्हाला काय तुम्हाला काही बी नाही. जिंदगीवर टोपे घातला 3 हा हिने दिलेलं गिफ्ट मी घातले. आता असं टॉप आहे छान. मी दिलेला शर्ट हिने घातले. छान आहे का सांगा कमेंट्समध्ये. चला आता झालं सगळा कार्यक्रम. आज रोजी 17 मे 2025 आमच्या लग्नाचा 25वा एक वेडिंग अॅनिव्हर्सरी इंग्लिश शब्दामध्ये होता आणि मराठीमध्ये एक लग्नाचा वाढदिवस होता. त्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी 2 शब्द मला बोलू इच्छितो म्हणून बोलत आहे. कदाचित आता गेली म्हणून माझी बायको जरा दोघांपैकी त्याच्याबद्दल 1-2 शब्द बोलू इच्छितो. माझी इच्छा आहे 1-2 शब्द तिच्याबद्दल बोलण्याची. आज जी काही संसार खटला आहे मी आज काढलेला नाही. गेले 20 वर्षे संसार खटत आहोत. सुखादुखात अडीअडचण वाईट टायमात एक बायको गुड हेल्थ चांगला चांगला साथीदार म्हणून साथ देणारा एक माणूस म्हणून गेले 20 वर्षे माझ्यासोबत साथ दिलेला आहे. सुसंस्कृत इमानदार माणूस याच्यासाठी म्हणतो की ती गड्यापेक्षा कमी नाही म्हणून माणूस. आणि आता 20 वर्षी पूर्ण झालेले आहेत आमच्या लग्नाला. याच्या पुढं राहिलेले किती दिवस आम्हाला वगैरे नाही मला जेवढा राहिलेले दिवस आहेत की गेले 20 वर्षासाठी जसे आम्ही सुखादुखात म्हणून लावतो तसेच आता ही पुढं जेवढा राहिलेला प्रवास आहे तेवढ्या प्रवासामध्ये आम्ही दोघं एकमेकांसोबत सुखादुखात भांडण करून पुढे मला मान्य कुठला मानतात की प्रेमाचा भाग झाला. पण जेवढा राहिलेला प्रवास आहे ती सुखादुखात वाटो. पुढं संसार लेकराला घडवणे, लेकराच्या सुखादुखात राहणे, लेकराचा अभ्यास करून घेणे, लेकराला आता पुढं त्यांच्या प्रवासामध्ये आम्हाला आता आमचा प्रवास संपलेला आहे. यांच्या प्रवासामध्ये खरं तर लेकराच्या प्रवासामध्ये आता थोडे दिवस आमचं इन्व्हॉल्वमेंट म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये राहून त्यांचा सहवास लागून पुढं जगणे हा खऱ्या अर्थानं आमचा आता राहिलेला मार्ग आणि संसार आहे. थँक्यू. बिर्याणीची पार्टी सगळे जेवाय बसला. कस झाल्या बिर्याणी? नंबर 1 वर दम बिर्याणी करायची होती पण उशीर होते म्हणून भाताला फुली टाकूनच केली बिर्याणी मस्तपैकी. नंबर 1 बिर्याणी.
बोचरा किडा